बदललाय आणि दरम्यान हलक्या हाताने खेळलेला चेंडू त्यावरती सिंगल मिळाली। एका धावेच्या मदतीने धावफलकामध्ये पाहतो आपण शिक्रापूर 11 संघाच्या 2 धावा। पहिल्या सामन्यामध्ये बघितलं आपण यावेळेस आसिफ तांबोळी लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू 2 टप्प्यात सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार 4 धावा। पाहुणी मोका हा मारला चौकास। श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थिटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थिटे यांचा सनसनीत चौका। धन्यवाद। आसिफ तांबोळी पॉवर प्लेच्या षटकाचा समाचार मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे घेताना पाहायला मिळेल। दरम्यान पुन्हा एकदा याच बरोबर डीप अगदीच पाहतो आपण लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू सरळ सीमा पार, जिल्हा परिषद करंडकचा पॉवरफुल षटकार। छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा। श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य अमोलदादा थिटे यांचा दणदणीत षटकार। आसिफ तांबोळी इथे मैदानामध्ये पाहतो आपण अतिशय घाणाघाती फलंदाजी करताना चौकार आलाय, त्यानंतर षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय। गोलंदाज दीपक वडगुले पुन्हा एकदा सलग तिसरा मोठा फटका। आसिफ तांबोळीच्या बॅटमधून चेंडू फरार, खणखणी चौकार। पाहुणी मोका हा मारला चौकास। श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थिटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थिटे यांचा सनसनीत चौका। अनेक मित्र परिवार आपण पाहतोय दूरवरून या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित होत आहेत। कनेरसरवरून विकासजी गाडगे आणि त्यांचा मित्र परिवार ही स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होत आहेत। विकासराव गाडगे आणि त्यांचा मित्र परिवार आपलं जिल्हा परिषद करंडक स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। धावफलकावरती पाहतो आपण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खरपूस समाचार आसिफ तांबोळी मैदानाच्या आतमध्ये घेतोय। 16 धावा धावफलकावरती आल्यात, 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत आसिफ तांबोळीच्या बॅटमधून। तर दीपक वडगुले पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी पाहतो आपण इथे महागडा ठरतोय। पहिल्या सामन्यामध्ये बघितलं आपण शिक्रापूर 11 संघाला मात्र बॅकफुटवरती जावं लागलं, त्यामुळं तिथून पुढे यावेळेस मात्र सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण तिथे आणि दरम्यान अगदी पाहतो आपण गोलंदाजापर्यंत थ्रो येणार आहे तोपर्यंत 1 धाव मिळाली। एका धावेबरोबरच धावफलकावरती आपण जाऊयात। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपला, 17 धावा शिक्रापूर 11। सन्माननीय शिवाजीराव अहिरे युवा उद्योजक शिक्रापूर यांच्या मालकीचा शिक्रापूर 11, तर विकास मामा जगदाळे यांच्या मालकीत असलेला शौरी वॉरियर्स टाकळी भीमा, अशा 2 संघांमध्ये आपण हा जो सामना पाहतोय। पहिल्या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुटवरती गेल्याच्या नंतर शिक्रापूर 11 संघाने बरंच त्या ठिकाणी विचार मंथन केलेलं आहे आणि बरेचसे काही स्ट्रॅटेजी योजना आपल्याला बघायला मिळतील की पॉवर प्लेमध्ये इथे निश्चितपणे धावा करणं क्रम प्राप्त राहील आपल्या संघासाठी आणि तोच इरादा आसिफ तांबोळीचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय। दरम्यान दुसऱ्या क्रमांकाच्या षटक गोलंदाजी मार्कवरती याच बरोबर फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सरळ सीमा रेषेला दिली सलामी, षटकार आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी या ठिकाणी होताना आपण पाहतोय। छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा। श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य अमोलदादा थिटे यांचा दणदणीत षटकार। तिसऱ्या पंचांकडे मागणी खरं तर थ्रो साठी पाहतो आपण मुख्य पंचांनी केलेली आहे। थ्रो गोलंदाजी स्पर्धेमध्ये आपल्या अलाउड नाही आणि तशा प्रकारे जर काही निदर्शनास आलं तर गोलंदाजाला थांबावं लागेल, परंतु बघूयात तिसरे पंच पांडुरंग सरुदे सर थोडंसं बिझी होत आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। परंतु आसिफ मात्र एका बाजूने पाहतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये खराब चेंडूचा त्यानं पुरता समाचार घेतला आणि तदनंतर पुन्हा एकदा पॉवर प्लेच्या पुढच्या षटकामध्ये कमालीची विस्फोटक फलंदाजी आसिफ तांबोळी मैदानाच्या आतमध्ये साकारतो आहे। अनेक प्रदीर्घ वर्षांपासून आम्ही पाहतो आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे येताना पाहतो आपण फेअर डिलिव्हरी दरम्यान
या ठिकाणी पाहतो आपण नो बॉल, बिमर नो आणि त्याचबरोबर षटकार. 7 धावा मिळतील आणि आज बरोबर फ्री हिटची संधी असेल आसिफ तांबोळेला. धावफलकावरती आपण पाहतो 24 धावा आणि पाहायचे फ्री हिट बॉलवरती कशा प्रकारे सामना करेल आसिफ तांबोळे. याचबरोबर सुंदर फटका तिथे क्षेत्ररक्षक अगदी सर्कलच्या आतमध्ये होता. चेंडू सरळ जाईल अगदी लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमा पार, खणखणी चौकार. 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौकास. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थुटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थुटे यांचा सनसनीत चौकार. खरं तर 5 षटकांमध्ये मॅक्झिमम टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं तर निश्चितच याच बरोबर आसिफ तांबोळीचा ब्रँड होता. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय सक्सेसफुल. चेंडू सीमा पार, चौकार. 4 धावा. खरं तर स्विच हिट रिव्हर्सचे फटके आसिफ तांबोळे अतिशय लिहिल्या खेळू शकतो पा. आपण अनेकदा बघितलेलं आहे. विशेष म्हणजे या फटक्यासाठी लागणारं टायमिंग अतिशय अचूक असावं लागतं आणि ते अनेकदा आपण आसिफ तांबोळेकडे पाहिलेलं आहे. मॅक्झिमम शॉट त्याने जे अटेम्प्ट केले त्यामध्ये तो सक्सेसफुल ठरलेला आहे. त्याचा सक्सेस रेट स्विच हिटच्या फटक्यासाठी आपण जर बघितला तो 90% आहे आणि तो कमालीचा खेळतो. विशेष म्हणजे धावफलकावरती 32 धावा. याच बरोबर थोडासा बॅकफुटवरती रूम बनवलाय. चेंडू सरळ पाहतो आपण लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. आपला शानदार खेळ पाहुणी आम्ही झालो. पाहुणी मोका हा मारला चौकास. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थुटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थुटे यांचा सनसनीत चौकार. सलगचे 3 चौकार आपण पाहतो इथे आसिफच्या बॅट मधून त्यांना पाहायला मिळत आहेत. याच बरोबर पुन्हा एकदा आसिफ तांबोळी मैदानाच्या आतमध्ये आगोगतोय. चेंडू सरळ सलग 4था फटका, सरळ सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकास. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थुटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थुटे यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. अतिशय विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आसिफ तांबोळी साकारतोय. तर सनीवरती मात्र प्रचंड घणाघात त्यानं चढवलाय, आक्रमण चढवलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार होता, त्यानंतर आपण पाहतोय सलग 4 चेंडूवरती 4 चौकार आसिफ तांबोळीच्या बॅटमधून. धावफलकामध्ये शिक्रापूर 11. याच बरोबर फुल टॉस चेंडू सरळ फेकून दिलाय. लॉंग लेग सीमा रेषेच्या अगदी 1 टप्पाखात बाहेर जातोय, खणखणी चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकास. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थुटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थुटे यांचा सनसनीत चौकार. धावफलकामध्ये शिक्रापूर 11 संघाच्या 44 धावा, त्यामध्ये 42 आसिफच्या बॅटमधून आलेत. सलगचे 5 चौकार. एव्हाना पहिल्या बॉलवरती पाहिला पण नो बॉल होता, तिथे षटकार आला. त्यानंतर सलग 5 चौकार खेळलेत. पाहायचे शेवटच्या चेंडूवरती काय कमाल होणार आहे. आसिफ तांबोळे सलग 6वा चौकार मारणार का. आणि याच बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरला सलग 6वा चौकार आसिफ तांबोळीच्या बॅटमधून. कमालीची बॅटिंग. पाहुणी मोका हा मारला चौकास. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थुटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थुटे यांचा सनसनीत चौकार. अतिशय विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. विध्वंस घडून आणलाय आसिफ तांबोळेनं. तर प्रतिस्पर्ध्याच्या गोलंदाजीच्या अक्षरशः त्यानं इथं चिंधड्या उडवलेत पहा. दरम्यान या षटकामध्ये पाहतो आपण 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. शिक्रापूर 11 संघाच्या 48 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस.
या स्पर्धेच्या निमित्तानं कनेरसरवरून जे अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत त्यांचा सन्मान होतोय. सन्माननीय विकासजी गाडगे साहेब उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत. आयोजकांच्या वतीनं आपला सन्मान होतोय. विकासजी गाडगे त्याचबरोबर राहुलजी मसुडगे आपला सन्मान होतोय. दोन्ही मंडळींना विनंती आहे आपण सन्मान स्वीकारावा. आयोजकांना विनंती आपण या दोन्ही मान्यवरांना सन्मानित करावं. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय HR संदीपजी गोरे, कमाव इंडियाचे HR सन्माननीय संदीपजी गोरे साहेब उपस्थित होत आहेत. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. कनेरसरवरून उपस्थित विकासजी दाडगे साहेबांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर राहुलजी मसोडगे उपस्थित होत आहेत. दोन्ही मंडळींचा सन्मान या ठिकाणी आयोजक मंडळींच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय माऊलीदादा थिटे माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये पाहतो आपण कमालीचा झंझावात आसिफ तांबोळीचा बघायला मिळाला. 2 षटकांमध्ये 48 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. 5 षटकांमध्ये मॅक्झिमम किती स्कोर उभा राहणार याची देखील उत्कंठा इथं असलेल्या प्रेक्षक मंडळींना लागलेली आहे. कारण स्टार्टअप खूप जबरदस्त शिक्रापूर संघाचा बघायला मिळतो. सुरुवात तर निश्चित डेफिनेटली खूप जबरदस्त झालेली आहे. पुढे कशा प्रकारची फलंदाजी होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. यावेळेस मात्र सुंदर फटका दरम्यान स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये गणेशनं मात्र तिथे चेंडू अडवलाय. दरम्यान अभि गायकवाडच्या बॅटमधून यावेळेस आपण पाहतोय 46 धावा धावफलकामध्ये एका बाजूने पाहतो आपण आसिफच्या बॅटमधून आल्यात. 48 धावा धावफलकावरती आहेत. त्यामध्ये 46 12 चेंडूमध्ये आसिफ तांबोळीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरती छापा टाकला आणि सुरत लुटली बा. सोन्याची लंका असलेली सुरत बदसुरत करून टाकली आणि स्मशान करून टाकलं होतं. इथं आसिफ तांबोळीने प्रतिस्पर्धेच्या गोलंदाजीवरती असा काय हल्ला चढवलाय. अक्षरशः गोलंदाजीची पिसं उद्ध्वस्त करून टाकली दुसऱ्या षटकाची पा. आणि दरम्यान मोठा धावफलक आपण पाहतोय उभा राहिलेला असताना 49 धावा दरम्यान तिसऱ्या क्रमांकाचे षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या सामन्यामध्ये खरं तर पराभव जिव्हारी लागला असेल. कारण एका बाजूने जर बघितलं पण मी सांगितलं की एका शिक्रापूर 11 संघाची बॅटिंग स्ट्रेंथ खूप स्ट्रॉंग आहे. अशा स्थितीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुटवरती गेलेला संघ आणि ज्यावेळेस पराभव होतो तिथून पुढे माणसं खूप त्याच्यावरती आपण विश्लेषण करतो. तिथून विचार विनिमय होतं, स्ट्रॅटेजी ठरते, प्लॅनिंग योजना ठरतात आणि मग कशा प्रकारे पुढे जायचं या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो. यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न दरम्यान अगदीच कव्हरच्या बाजूने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक तिथे हलक्यातून ड्राईव्ह केला होता. 2 धावा मिळतील आसिफ तांबोळीला. याचबरोबर धावफलकामध्ये 51 धावा शिक्रापूर 11 संघाच्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय देखणं बहारदार नियोजन आपण या स्पर्धेचं पाहतोय. आज खरं तर साखळी फेरीतील शेवटचा आणि अंतिम दिवस, चौथा दिवस. 5 संघ आज दिवसभरामध्ये आपण एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहतोय. त्यामध्ये दौंड तालुक्यातून टाकळी संघ, टाकळी भीमा संघ, त्याचबरोबर मलटण असेल, शिक्रापूर, तळेगाव, दांडोरे अशा प्रकारे आज संघ खेळताना आपण पाहतोय. दरम्यान यातील 2 संघ कोणते सुपर 8मध्ये दाखल होणार याची उत्कंठा तमाम क्रिकेट रसिकांना आहे. आणि इथं येणारा प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ नायक हा विजयाची निश्चितपणे एक ओढ घेऊन आलेला आहे. प्रत्येकाला वाटतं की इथं आम्हाला जिंकायचं आहे, आम्हाला सुपर 8मध्ये जायचं आहे, आम्हाला बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल व्हायचं आहे. यावेळेस मात्र सुंदर फटका, बॉटम हँडचा सुंदर वापर केलाय. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो एका टप्प्यावरती अडवला, फेक होणार आहे. तोपर्यंत अभि गायकवाड आपल्या जागेवरती अगली घरट्यामध्ये सुरक्षितरित्या पोहोचलाय. तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं शिक्रापूर 11 संघाचा धावफलक पोहोचलाय पुढे जाऊन 53 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये गाडी समृद्धी महामार्गावरनं चालली होती. यावेळेस मात्र थोडासा रस्ता बदललाय आणि धामरी केंदूर रोडनं चालली की काय असं वाटतंय. कारण या षटकामध्ये धावा कमी आल्यात. पाठीमागच्या षटकामध्ये बघितलं आपण पुन्हा एकदा आसिफनं गिअर चेंज केलाय, परंतु समोरच्यानं मात्र पुन्हा एकदा ब्रेक लावण्याचं काम केलेलं आहे. 2 धावा इथे पळून पूर्ण केले जातील आणि याचबरोबर आपण पाहतोय 2 धाब्यांच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ संपलाय. 55 धावा.
शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि पहा ओव्हर संपली. ओम मेडिकल आणि ओम मंगल केंद्र केंदूरचे सर्व मान्य अनीस भाई मुलानी यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण संपलाय. शिक्रापूर 11 संघाच्या 55 धावा तर आसिफ तांबोळे आपण पाहतोय 16 चेंडूमध्ये 52 धावा. कमालीची बॅटिंग इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. आजच्या दिवसातील आसिफ तांबोळेची पहिली हाफ सेंचुरी आपल्याला आणि पहिली हाफ सेंचुरी या स्पर्धेमध्ये पाहतो आपण आसिफ तांबोळेनं आज चौथ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळते. पहा याच्या अगोदर आपण गणेश बेंडबरला पाहिला, पिंपळे जगतापचा त्यानं 48 केले होते. काल आपण प्रशांत गायकवाडला पाहिला मळगंगा 11 बांबर्डे संघाचा, त्यानं 47 केल्या. आणि आज 16 चेंडूमध्ये 52 धावा दरम्यान आपण पाहतोय आसिफ तांबोळेनं आज मैदानाच्या आतमध्ये कमालीचा विस्फोटक फलंदाज आसिफ बरसला या सामन्यामध्ये. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलाय. 55 धावा धावपलकावरती आहेत. चौथ्या क्रमांकाच्या षटकाला होईल सुरुवात. तर गोलंदाजी ट्रॅकवरती राहुलला इथं निमंत्रित केलेला आहे. अभि गायकवाड यावेळेस लॉग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे झेल झालाय आणि पहिला विकेट अभि गायकवाड बॅक टू पॅव्हिलियन. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. मृणाल स्पोर्टचे मालक भारतीय जवान फौजी मान्य सचिन दादा साकोरे यांची बळीची टाळी. बोलो मुझे बाय बाय अभि गायकवाड बाद होतोय. खरं तर मॅक्झिमम स्ट्राईक आपण बघितला आसिफ तांबोळेकडे होता. अभि गायकवाड मात्र जास्त स्ट्राईक घेऊ शकला नाही, परंतु मोठा फटका खेळायच्या प्रयत्नात मात्र लॉंग ऑन मध्ये एक चांगला झेल तिथे बघायला मिळाला. तर राहुल पहिल्याच बॉलवरती मात्र पाहतोय तिथे विकेट घेताना. तर नवीन फलंदाज सागर शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना 55 धाब्यांवरती पहिला फलंदाज इथे शिक्रापूर 11 संघाचा पॅव्हिलियनमध्ये. ओहो, याच बरोबर करप चेंडू होता, परंतु सागरनं मात्र मारण्याचा मोह आवरला नाही आणि दरम्यान त्यावरती फक्त 1 धाव मिळेल. बराचसा खरं तर नियंत्रण नव्हतं यावेळेस गोलंदाज राहुलचं आणि शॉर्ट बॉल होता, परंतु त्यावरती पाहतो आपण सागर शेळकेला बॅटमध्ये मिडल करता आला नाही. दरम्यान थोडासा फ्रस्ट्रेट असेल तो. केवळ 1 धाव मिळाली. एका धावेनं धावपलकामध्ये पाहतो आपण 56 धावा. दरम्यान आसिफ तांबोळे यावेळेस स्ट्राईक एंडवरती. यावेळेस मात्र पाहतो आपण स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये, परंतु पाठीमागे पाहतोय सर्कलमध्ये मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, तिथे चेंडू बॅकअप केलाय आणि दरम्यान कुठची धाव नाही. खरं तर आपण बघितलं 2 षटकांमध्ये ज्या प्रकारे ज्या करंट रन रेटनं ज्या वेगानं धाव बनवल्या, म्हणजे अगदी ससा ज्या गतीनं धावतो त्या गतीनं धाव बनवल्या आणि तदनंतर मात्र कासव गतीनं धावपलक पुढे चाललेला आहे. नो बॉल यावेळेस पंच कळवत आहेत. थोडंसं नियंत्रण वेगानं टाकण्याचा प्रयत्न राहुलचा, परंतु तो फसलेला आहे. दरम्यान फ्री हिट बॉल अगदी आसिफ तांबोळेला संधी आहे 57 धावा मुक्त फटका खेळण्यासाठी. दरम्यान राहुल फ्री हिट बॉलवरती मोठा फटका सजवलाय. दरम्यान अगदी लॉंग ऑफमध्ये पाहतो क्षेत्ररक्षक चेंडू शिमारच्या आतमध्ये चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण टाकळी संघाचं बघायला मिळेल आणि दरम्यान त्यावरती 2 धावा आल्यात. 2 धाव्यांच्या मदतीनं धावपलकामध्ये पुन्हा एकदा वाढ होताना 59 धावा. स्टार्टअप खूप छान बघायला मिळाला शिक्रापूर 11 संघाचा. त्यानंतर पुन्हा एकदा जो काही ग्राफ आहे, जो आलेख एकदम उंच गेला होता शेअर मार्केट सारखा, तसा आता तो कधी खाली येतो ना एकदम अचानक, ते आपल्याला समजत नाही, तसं तो आता खाली आलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये पाहायचं आसिफ तांबोळे कशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवणार आहे.
यावेळेस मात्र सरळ बॅटनं सुंदर फटका इथे 1 बाउंड चेंडू बॅक टू द बॉलर सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौकास. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थिटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थिटे यांचा सनसनी चौका. ओ याच बरोबर खराब चेंडूचा समाचार. फुल टॉस चेंडू इथे पाहतोय असे तांबोळेनं पाठवलाय सरळ सीमारेषे बाहेर षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य अमोलदादा थिटे यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. 4 षटकांचा खेळ संपलाय. शिक्रापूर 11 संघाच्या 69 धावा धावफलकावरती. दरम्यान या स्पर्धेच्या शक्तिश सन्माननीय योगीजी डुकरे साहेबांचं आगमन होते. जिल्हा परिषद करडक स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 4 संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि मिळतात. एका बाजूने आसिफ तांबोळे अजून मैदानामध्ये आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये खरं तर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पाहतो आपण ज्याला हाणामारीचे षटक म्हटलं जातं. सातत्यानं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न एवढा शेवटचे नाही तर असं म्हणणं आता इथं उचित होणारच नाही. कारण पहिल्या षटकापासून आसिफ तांबोळे जो काही आक्रमक आहे पहिल्या षटकापासून त्यानं मैदानामध्ये विध्वंस घडून आलेला आहे तो शेवटच्या षटकामध्ये कायम ठेवणार यात तिळमात्र शंका नाही. तर सागर शेळके यावेळेस मात्र स्ट्राईक एंडवरती असणार आहे आणि सागर शेळकेच्या ही भात्यामध्ये प्रचंड ताकदीचे फटके आहेत. बघायचं तो सागर शेळके आपल्या संघासाठी किती योगदान देणार आहे. तर शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गणेश पाबळ एंडकडून गोलंदाजी मार्कवर तयार असणारा. फुल टॉस चेंडू याच बरोबर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून समालोचन कक्षामध्ये चेंडू बाहेर आलाय षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य अमोलदादा थिटे यांचा दणदणीत षटकार. अशा प्रकारचे फुल टॉस चेंडू जर टाकले फलंदाजाला तर निश्चितपणे चेंडूला तो सीमारेषेच्या बाहेर पाठवल्याशिवाय राहणार नाही. याच बरोबर पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावर सागर शेळकेचा फ्लाइट एंड षटकार 6 धावा. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य अमोलदादा थिटे यांचा दणदणीत षटकार. कमालीची फलंदाजी सागर शेळकेच्या मैदानामध्ये आपण पाहतोय. सलगचे 2 षटकार गणेश वरती इथं एका बाजून आक्रमण चढवतोय. यावेळेस मात्र कमबॅक बघायला मिळेल. दरम्यान गणेशचं चांगली बॅटिंग करत होता परंतु आसिफसाठी मात्र एका बाजूनं सागर शेळके मात्र स्वतःचा विकेट देतोय. फलंदाज बाद. अनेक आमचे सहकारी मित्र आणि आयोजक मंडळी आपण पाहतोय स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. अष्टपैलू खेळाडू आणि केंदूरगावचा विस्फोटक फलंदाज सोमा गावडे या स्पर्धेचा लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह आनंद घेत आहेत आणि घाटामध्ये बसून बैलगाड्याच्या घाटामध्ये बसून आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. परंतु घाट सोडून आपण लवकरच इकडे या विनंती आहे. वाईट बॉल आलाय आणि याचबरोबर धावफलकावरती पाहतो आपण 82 धावा. सागर शेळके बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण अक्षय गायकवाड. याच बरोबर आसिफ तांबोळीनं फुल टॉस चेंडूला इथे पाहतो आपण. दरम्यान तिथे पाहायचे अगदी चेंडू शिफारशीच्या आतमधून जो थ्रो केला गेलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी या ठिकाणी होणार आहे. खरं तर बिमरसाठी जी मागणी होती बघायचंय. तिसरे पंच पांडुरंग सरोदे सर तिथे पाणी करतील. दरम्यान आसिफ तांबोळीसाठी आपण बघितलं एका बाजूनं सागर शेळकेनं
स्वतःचा विकेट दिला की आसिफचा स्ट्राईकवरती आला पाहिजे आणि स्वतःवरती असलेला विश्वास आणि आपल्या सहकार्यावरती असलेला एक विश्वास सागर शेळकेचा. जरी मी 2 मोठे षटकार खेळले असले तरी देखील आसिफ माझ्याहीपेक्षा चांगली बॅटिंग करू शकतो. खरं तर हा मोठेपणा आहे खऱ्या अर्थानं आणि एक चांगल्या खेळाडूचं दर्शन आहे. कारण आसिफला मात्र स्ट्राईकवरती आलेला आहे. बघायचं इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येताना आपण पाहतोय. दरम्यान एके लाईव्हच्या माध्यमातून टीव्ही अंपायर्स पांडुरंग सरदेसाई आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. नवीन फलंदाज नवनाथ काळे मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण दाखल होणार आहे. याच बरोबर फुल टॉस चेंडू खराब चेंडू होता. 1 बाउंड चेंडू सरळ सीमा पार. आसिफ तांबोळे सेट ऑन फायर 4 रन. पाहुणी मोका हा मारला चौकास. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थुटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थुटे यांचा सनसनीत चौका. धावफलक पुढे पोहोचेल. याच बरोबर तब्बल 87 धावा. शिक्रापूर 11 एक सर्वोच्च धावफलकाकडे वाटचाल आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. दरम्यान 5 षटकांच्या सामन्यामध्ये तर आसिफ तांबोळेच्या बॅटमधून आल्या तब्बल 69 धावा. 23 बॉलचा सामना आतापर्यंत आसिफनं केलेला आहे. 3 फलंदाज बाद असताना 87 धावा. याच बरोबर सुंदर फटका आसिफ तांबोळेच्या बॅटमधून बॅक टू द बॉलर आणि पाहायचंय तिथे चेंडू अगदी पुढा येतोय की आतमध्ये परंतु गेलाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौकास. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थुटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थुटे यांचा सनसनीत चौका. 5 क्रमांकाचं षटक संपलं. दरम्यान 5 षटकांचा खेळ संपलेला असताना आपण पाहतोय धावफलकावरती बनवल्या गेल्या तब्बल 91 धावा आणि 30 चेंडूमध्ये 92 धावा. या स्पर्धेतला आपण पाहतोय सर्वोच्च धावफलक आज उभा राहिलाय शिक्रापूर 11 शिक्रापूर संघाच्या माध्यमातून. लाईनअप करत टाकळी भीमा संघानं मैदानाच्या बाहेर जायचे पा आपल्या डगआउटमध्ये. तर पुढील सामन्याचा टॉसही आपण लगेच करणार आहोत. चला यानंतर जो सामना आपल्याला